आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मोशीमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्प चालवणाऱ्या ठेकेदारांना अनेक नियमांचं उल्लंघन केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते आहे। मोशीमधील वीज निर्मिती प्रकल्पाची मुदत संपलेली होती, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी काम सुरू होतं आणि त्याच्यानंतर जी दुर्घटना घडलेली आहे ती आपल्या समोर आहे। त्याच्यामुळे आता याच्यामध्ये नेमकं कोण कोण जबाबदार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा हा प्रकल्प अँटनी लारा रिन्युएबल या ठेकेदारामार्फत चालवला जातोय अशी माहिती आहे। प्रकल्प चालवण्यासाठी किंवा वीज निर्मिती करण्यासाठी ज्या कचऱ्यावर प्रक्रिया केली गेली त्याची राख कुठे आहे किंवा त्या संदर्भातील माहिती का दिली गेली नाही यासाठी हरित लवादाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाला खुलासा करण्याचे आदेश दिले होते, पण एनजीटीने दिलेल्या आदेशाचं पालन पर्यावरण विभागाने केलं नसल्याचं या ऑर्डर मध्ये दिसतंय। आणि याहूनही धक्कादायक बाब म्हणजे हरित लवादाने केलेल्या सर्वेमध्ये मोशीतील या WTE प्रकल्पाची मुदत महिनाभरापूर्वी संपली होती असं दिसतंय। आणि असं असेल तर हा प्रकल्प का सुरू ठेवण्यात आला असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान न्यूज 18 मराठीच्या हाती ही सर्व कागदपत्र लागलेली आहे। त्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे चेतन बेंद्रे यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। आणि याविषयी हे आपण संवाद तर बघणार आहोत, मात्र त्याच्या आधी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। गोविंद, काय सांगाल आता ही दुर्घटना घडल्यानंतर याविषयी धक्कादायक अशी माहिती समोर येताना दिसतेय। आत्ताचं हे प्रकरण नेमकं काय आहे आणि यासाठी जबाबदार कोण असू शकतं? खरं तर आपल्याला माहिती आहे, अगदी सुरुवातीपासूनच ही जी सगळी घटना आहे ती मानव निर्मित चुकांमुळे झाली असं सगळेजण म्हणत होते। मात्र महानगरपालिका प्रशासन ठाम होते की नैसर्गिक आपत्ती। आता दोन गोष्टी फार स्पष्टपणे उघड झाल्या। एक तर जी इमारत पडलेली आहे, इमारत कोसळलेली आहे, तिचा जो तळमजला आहे त्यालाच परवानगी होती, त्यामुळे दोन जे मजले त्यावर चढवण्यात आले ते विना परवानगी म्हणजे अनधिकृत होते। दुसरी महत्वाची गोष्ट, हा प्रकल्प जो आहे, ज्या प्रकल्पाची इमारत जी कोसळलेली आहे तो प्रकल्प आहे कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा। अँटनी लारा रिन्युएबल या कंपनीकडे या सगळ्या प्रकल्पाचा ठेका होता आणि ही जी प्रकल्प आहे म्हणजे कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा, या प्रकल्पामध्ये आतापर्यंत किती कचऱ्यावर प्रक्रिया झाली आणि वीज निर्मितीसाठी जो कचरा वापरला त्याची राख कुठे आहे अशा पद्धतीची विचारणा एनजीटी कडनं म्हणजे हरित लवादाकडनं कंपनीला करण्यात आली होती। त्याचं उत्तर कंपनीकडनं दिल्या गेलं नाही। अर्थातच महानगरपालिकेचा जो पर्यावरण विभाग आहे त्यांना एनजीटीने नोटीस दिली होती, त्यानंतरही तो उत्तर दिल्या गेलं नाही। त्यामुळं ह्या सगळ्या त्रुट्या ठेवून हा प्रकल्प सुरू होता का, हा सगळ्यात महत्वाचा आणि मुळातला प्रश्न आहे की हा जो प्रकल्पच आहे ज्याची ही इमारत होती, त्यामुळे या प्रकल्पामध्ये अनेक त्रुटी असल्याचं स्वतः एनजीटीच्या प्रिन्सिपल बेंचनी म्हटलेलं आहे। त्या पद्धतीच्या ऑर्डर झालेल्या आहेत आणि याचं स्पष्टीकरण द्यायला म्हणजे ज्या त्रुटी होत्या त्याची पूर्तता केली का याची माहिती द्यायला कंपनीकडनं किंवा महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडनं कोणीही आता समोर येताना दिसत नाही। त्यामुळं हा सगळा प्रकल्पच आता वादात अडकलेला आहे। एनजीटीच्या स्वतः याच्यामध्ये ऑर्डर्स झालेले आहेत आणि त्यामुळे याचं उत्तर आता महानगरपालिका प्रशासनाला किंवा पर्यावरण विभागाला द्यावं लागणार आहे की हा त्रुटी ठेवून हा प्रकल्प सुरूच कसा होता। या ऑर्डर मध्ये अत्यंत अगदी महत्वाची बाब सांगतो की एक डेट दिलेली आहे व्हॅलिडिटीची आणि ती डेट आहे 30 जून 2026। जर व्हॅलिडिटी संपत असेल या तारखेला तर त्यानंतरही प्रकल्प म्हणजे 8 जुलैला हा सगळा अपघात घडला तर एक महिना हा प्रकल्प विना परवानगी चालू होता का हा प्रश्न देखील महत्वाचा उभा राहिला। या सगळे कागदपत्र आपल्या हाती लागलेले आहे। बरोबर आहे। त्याच्यामुळे आता नेमकी काय उत्तर दिली जातात ते बघावं लागेल, कारण ही दुर्घटना घडली त्याच्यामुळे आता एक एक बाब समोर येते आणि प्रशासन किती या ठिकाणी निर्धावलेपणाने काम करत होतं हेही आता समोर येताना दिसतंय। त्यामुळे नेमकं काय स्पष्टीकरण प्रशासनाकडून दिलं जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नातेवाईक सुद्धा आक्रमक झाले आहेत। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत थोड्याच वेळापूर्वी बातचीत केलेली होती, तीही बघूया। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपोमध्ये जी दुर्घटना घडली तिथे जी इमारत उभी केली गेली होती त्या इमारतीचे 2 मजले बेकायदेशीर असल्याची माहिती तुम्ही न्यूज 18 मराठीवर बघितली असेल। मात्र याहूनही धक्कादायक माहिती आता न्यूज 18 मराठीच्या हाती लागली। माझ्या हातात जो हा रिपोर्ट आहे तो आहे एनजीटी अर्थात हरित लवादाचा। या रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलंय की या कचरा डेपोमध्ये जे वीज निर्मिती केली जाते, कचऱ्यापासून वीज निर्मिती, आणि या कामाचा ज्यांच्याकडे ठेका आहे अँटनी लारा रिन्युएबल
या कंपनीने अनेक त्रुटी ठेवल्या आहेत आणि अनेक नियमांचं उल्लंघन केलं आहे. या सगळ्या प्रकल्पाची कालमर्यादा संपली होती का? असाही प्रश्न या रिपोर्टमधनं निर्माण होतोय. मात्र या सगळ्याच बाबींचा जे पाठपुरावा करतायत ते शिवसेनेचे प्रवक्ते चेतन बेंद्रे आपल्यासोबत आहेत. चेतन सर, खरं तर अतिशय दुर्घटना जी घडलेली आहे ती अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. मात्र यासाठी कोण-कोण जबाबदार आहेत याचा शोध घेणं गरजेचं आहे. आत्ता जी इमारत आहे ती बेकायदेशीर ठरलेली आहे. पण आपण जे रिपोर्ट बघतो आहोत, तो किती धक्कादायक आहे आणि एकूणच प्रकल्पाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे का? महापालिकेच्या पर्यावरण विभागाने या सगळ्या एनजीटीच्या रिपोर्टकडे काय दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम काय झाले? आता माझ्या हातात जी रिपोर्ट आहे, ऑर्डर आहे ना, ती एनजीटीची आहे. एनजीटीच्या प्रिन्सिपल बेंचची ऑर्डर आहे आणि याची तारीख 10 नोव्हेंबर 2025 आहे. मी तारीखचा उल्लेख ह्याच्यासाठी करतोय हं. कारण ही 10 महिन्यापूर्वीची तारीख आहे आणि त्याच्याही 2-3 महिने आधी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने महापालिकेच्या पर्यावरण विभागाला म्हणजे 30 जुलै 2025ला एक शो कॉज नोटीस जारी केली होती की तुमच्या वेस्ट टू एनर्जीचा मोशीचा जो प्रकल्प आहे तिथे अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत, नियमावलीचं पालन केलेलं नाही. आता म्हणजे कुठल्या बरोबर 1 वर्षापूर्वी हा, बरोबर, हा एक 11 11 महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी 11 महिन्या जुलैत चालला. हा हं. जो ही शोकॉज नोटीस महापालिकेला दिली होती. आता त्या शोकॉज नोटीसचं कुठल्याही प्रकारे पालन गेलं नाही म्हणून सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने सुमोटो केस दाखल केली. तर सुमोटो म्हणजे साधारण माणसाला समजायचं म्हणजे स्वतःहून ही केस दाखल केली एनजीटी मध्ये. आता एनजीटी एक आहे बेसिकली नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, त्याचं प्रिन्सिपल बेंचने म्हणजे ह्याच्या महत्वाच्या बेंचने 2 जजने अशी ऑर्डर पास केली की तुमच्या म्हणजे मोशी येथील जो प्रकल्प सुरू आहे तिथे अनेक नियमावलींचं उल्लंघन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या अंतर्गत शेड्यूल 2 च्या अंतर्गत ज्या नियमावली दिलेल्या आहेत त्याचं उल्लंघन त्या ठिकाणी होते. आता काय उल्लंघन होते साधे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ते महत्वाच्या त्रुटी त्यांनी तिथं ऑर्डरमध्ये दिलेल्या आहे. बॉटम ॲश आणि फ्लाय ॲश ह्याचं कुठलीही रिपोर्ट तुम्ही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डला दिलेली नाही. आता ह्याचा अर्थ काय निघतो की ह्याची रिपोर्ट सबमिट केली नाही म्हणजे तुम्ही कचरा प्रक्रिया जी केलेली आहे वेस्ट टू एनर्जीचा हा प्रकल्प आहे म्हणजे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा हा प्रकल्प आहे, त्याची किती कचरा प्रक्रिया केलेली आहे आणि त्याची किती ॲश त्याचा रिपोर्टच ॲशचा रिपोर्टच दिलेला Submit नाही. केलेला म्हणजे नाही. तुमच्या आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इथे जे कचऱ्याचे डोंगर उभे राहिले होते तर या डोंगर उभे राहण्यामध्ये प्रकल्प जो राबवला जात होता त्या ठेकेदारांनी त्या कचऱ्यावर प्रक्रियाच केली नाही का, हा प्रश्न महत्वाचा इथे निर्माण होतो. पुढे हा म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे ह्याच्यात, किती राख म्हणजे कचरा प्रक्रिया केल्यानंतर राख किती प्रमाणात जमा झाली, कुठल्या प्रकारची झाली, बॉटम ॲश का फ्लाय ॲश आहे म्हणजे ती हॅझर्डस म्हणजे ती परत तिचा वापर करू शकतो का, अशी ही थोडक्यात माहिती ही द्यावी लागते. आता ह्याचं कन्क्लुजन काय निघतं बेसिकली की तुम्ही जर ही रिपोर्ट सबमिट केली नाही म्हणजे कचरा प्रक्रिया पूर्णच नाही झालेली आहे. आता डोंगराचा ढीग त्या बिल्डिंग वरती कोसळला म्हणजे ही कचऱ्या प्रक्रियाची माहिती जर सबमिट केली असती मग खरंच तुम्ही कचरा प्रक्रिया वेस्ट टू एनर्जीच्या अंतर्गत केलेला आहे ह्याची माहिती समोर आली असती तर ती कुठलीही सबमिट केलेली नाही.